म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी असे काही बंधनं नाही आहेत की एवढ्याच इन्कममध्ये असेल तर आपण इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग ही केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल कसं आहे की बाबा तुझ्याकडे 100 रुपये आहेत, ते हरवले, तुला काही फरक नाही पडणार आहे, पण माझ्याकडे जर 100 रुपये असतील तर मला फरक पडू शकतो. यालाच बोलतात रिस्क अपेटाईट. शॉकिंग गोष्ट काय होती मध्ये ऋषिकेश, तिने मला सांगितलं की 20 लाखाचं पर्सनल लोन घेतलं तिने आणि हे 20 लाख रुपये तिने स्टॉक मार्केटमध्ये टाकले, पेनी स्टॉक घ्यायची, फ्युचर ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायची आणि हे 3-4 महिन्यामध्ये मार्केटच्या परिस्थितीमध्ये त्यांनी 20 लाख रुपयाचे पर्सनल लोन झिरो झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जिमला जातो आहे, बरोबर आहे, मी 5-6 महिने जिम केली, काही कारणावशात मी आजारी पडलो आणि 2-3 महिन्याचा ब्रेक पडला, तर पुन्हा जिमला लावण्याचा जो मुहूर्त आहे ना, तो मुहूर्त येतच नाही. तसं इन्व्हेस्टमेंट लवकर येत नाही. इन्व्हेस्टमेंटचं पण तसं आहे, इन्व्हेस्टमेंट झिरो झाली ना तर आपल्याला वाटतं की नाही मी लगेच सुरू करेल. असा शेतकरी आहे ज्याला कांद्याची पट्टी मिळते 60-70 हजार रुपये किंवा मे बी 50-60 हजार रुपये, त्याला जर इन्व्हेस्ट करायचं असेल, कारण त्याला ते 60-70 हजार रुपये 3-3 महिन्यानंतर किंवा 2-3 महिन्यानंतर एक पीक झाल्यावर मिळत आहे, दुसरं पीक झालं असं मिळत आहे, तर अशा वेळेस मध्ये आणि काय करावं?